आदरणीय नवनाथ अण्णा शिराळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे या भागाचे माझे सहकारी नगरसेवक आदरणीय नंदकिशोरजी पिंगळे, काल परवा ज्यांची कॉफ मेंबर म्हणून या ठिकाणी निवड झाली तसे आमचे दुसरे सहकारी नगरसेवक आदरणीय गोविंदजी शिराळे, माजी नगरसेवक बाबूरावजी या ठिकाणी उपस्थित असणारे यांचा माझ्या साखळीमध्ये निसटता पराभव झाला असे आमचे दुसरे सहकारी आदरणीय अमरजी नाईकवाडे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जावई आदरणीय युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय धनेशजी शिराळे या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार बांधव कुलकर्णी साहेब, वैद्य साहेब, सोनवणे मॅडम आणि सगळेच या जिजाऊनगर भागातील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्रतीक्षित नागरिक आणि युवक मित्रांनो, खरं तर जी निवडणूक आताची झाली त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आमच्या साखळीमधला जरी उमेदवार मतदान थोडंफार कमी झाला असलं तरी नंदकिशोर पिंगळे आणि मला दोघांनाही या ठिकाणी आपण भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून दिलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे एक आभार मानतो. खरं तर नंदूने आभाराला उत्तर द्यायला पाहिजे होतं. मला सुद्धा गोविंदला पण ऐकायचं होतं, नंदूला पण ऐकायचं होतं, पण वेळ कमी असल्यामुळं पुढं कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना बोलता नाही आलं. परंतु त्यांच्या वतीने सुद्धा मी आपल्या या ठिकाणी आभार मानतो. बरोबरच हेही मला आपलं सांगावंच वाटतं की अण्णा तुम्हीच सुरू केलेली लढाई बरोबर आहे. नगरपालिकेमध्ये जी भूमिका अण्णांनी कायम घेतली त्या भूमिकेला न्याय द्यायचं काम आम्ही केलं. ज्या ज्या गोष्टी आमच्या जुन्या नेतृत्वाकडून या ठिकाणी काही चुका व्हायच्या त्या जर पाठीशी घातल्या असत्या तर आम्ही त्या साखळीमध्ये अजून पण त्याच्या मागे फिरताना दिसलो असतो. परंतु कुठंतरी बीड शहरामध्ये राजकारण करताना स्वाभिमान मात्र घाण ठेवायचा नाही ही शिकवण तुमच्यासारख्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या भागातील सर्व मार्गदर्शकांनी आम्हाला वेळोवेळी केलेली आणि त्याच पावलावर पाऊल टाकीत या ठिकाणी आम्ही स्वाभिमानाची ही लढाई आपल्या सर्वांच्या विश्वासावर या ठिकाणी आम्ही जिंकली. हे सगळं जरी होत असलं तरी मला याची कल्पना आहे की आपण एखादा मतदार उमेदवाराला मतदान करताना त्याच्या मनामध्ये काय भाव असतात त्याची जाणीव असणारा कार्यकर्ता आहे मी.